नवोदय परीक्षा ला कसे क्वेश्चन्स येतात बघूया. समीकरण टॉपिक आहे आणि व्यवसाय 1 आपण सोडत आहोत. प्रश्न पहिला आहे 3x² + y 2x² - 4y यांची बेरीज करा. आता याला कसं सोडवायचं, एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. चला तर याला सोडूया. याला उभी मांडणी करायची अगोदर 3x² + y. आता हे 2x² - 4y आहे ना, याला खाली घ्यायचं. कसं घेणार, चला 2x² - 4y. आता यांची काय म्हटली, बेरीज. याला इंग्लिश मध्ये आपण ऍडिशन सुद्धा म्हणत असतो. चला तर एकदम सोप्या पद्धतीने सोडूया. ते बेरीज करायची किंवा ऍडिशन करायची म्हणून काय टाकणार आपण, प्लस. ओके, याला सोडूया. 3x² + y आणि 2x² - 4y. आता 3x² आणि 2x² यांची काय होईल, ऍडिशन म्हणजेच काय होईल, बेरीज. ती किती येते, 5x². आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे अधिक आणि वजा. ज्यावेळेस अधिक वजा असतं त्यावेळेस नेहमी काय होतं, वजा होतं किंवा मायनस होतं. चला तर याला सोडूया. 4y मधून y गेले म्हणजे किती राहिले, -3y. म्हणजे पहिल्या याचं उत्तर आपल्याला मिळालं 5x² - 3y. तसंच आपण दुसऱ्या क्वेश्चनचं पण उत्तर एकदम सहजरित्या सोडूया. चला तर सेकंड प्रश्न सोडूया. सेकंड प्रश्न काय आहे, 3x² - 2xy + 3y² ब्रॅकेट कंप्लीट -4x² + 5xy - y². याला काय द्यायचंय, सरळ रूप द्यायचंय. एकदम सोप्या पद्धतीने देऊया. तुमचं फक्त लक्ष फळ्यावरती राहू द्या. चला 3x² हे आहे तसंच लिहून टाकायचं आपल्याला. 3x² - 2xy + 3y². आता इथं मायनसली ब्रॅकेटला सोडवायचंय म्हणून मायनस आणि 4x काय आहे बरं, प्लस आहे. म्हणून मायनस प्लस काय होईल, नेहमी मायनस होतं. बघूया इथं काय येईल मग, -4x². आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. मायनस प्लस असल्यावर काय होतं, नेहमी मायनस होतं. म्हणून इथं येईल -xy. त्याच्यानंतर इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे, म्हणून तर आपल्याला कळत नाही. मग इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, गडबड करायची नाही. मायनस मायनस काय होतं बरं, प्लस होतं. आहे तसंच y². आता याला सोडायचंय. एकदम सोप्या पद्धतीने सोडूया. कसं सोडायचंय बघा बरं, लक्ष द्या. 3x² आणि 4x². परंतु इथे एक गफलत आहे. कोणची गफलत आहे, इथं मायनस आहे आणि मायनस प्लस हे नेहमी काय होत असतं, मायनस होत असतं. 4x मधून 3x काय केले, मायनस केले, त्यावेळेस उत्तर येणार असतं x². ओके, आता याला चिन्ह कोणतं द्यायचं, तर याला चिन्ह द्यायचं मायनस. कशाला, जास्तीत जास्त 4xy, म्हणून इथं चिन्ह देणार मायनस. ओके, त्याच प्रकारे इथं मायनस मायनस म्हणजेच काय होतं, ऍडिशन. यालाच काय म्हणतो आपण, बेरीज. आता मग 5 आणि 2 यांची ऍडिशन केल्यानंतर किती येते, 7xy. हे चल आहे तसंच लिहून टाकले. आता इथं नेमकं चिन्ह द्यायचं कोणतं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून इथं चिन्ह देत असताना जरी ऍडिशन होत असली तरी इथं चिन्ह देत असताना आपण कोणतं देणार, मायनस देणार. आता इथं प्लस प्लस आहे म्हणून इथं 3y² + y² यांची ऍडिशन केल्यानंतर किती होती, +4y². म्हणजेच याचं उत्तर आपल्याला मिळालं -x² - 7xy + 4y². त्याच प्रकारे आपण अनेक प्रश्न सोडूया. चला तर तिसरा प्रश्न सोडूया. तिसरा प्रश्न काय, a = b = -3 आणि c = 3. म्हणजेच काय, याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो. कसं, a = 2, b = कंसात -3 ब्रॅकेट कंप्लीट आणि c = 3. तर हे समीकरण सोडायचं. आता समीकरण कोणतं आहे, ab² - b²c. आता जसं आहे तसंच आपण लिहून घेणार आहोत. आता इथं काय लिहिलंय, a म्हणजेच किती, 2. नंतर b. आता ab मध्ये जरी काही नसलं तरी नेहमी काय असतं, गुणाकार असतं. ओके, b चा स्क्वेअर. आता b किती दिला बरं, -3 दिला, म्हणून त्याला कंस टाकूया आणि असं करूया. ओके, त्याच्यानंतर तिथं काय चिन्ह दिलंय, वजाचं चिन्ह दिलंय आणि त्याच्यानंतर b चा स्क्वेअर. आता b पुन्हा काय दिलाय, -3 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट.
आता पुन्हा सी म्हणजे काय दिलाय 3 दिला. आता याच्यामध्ये काय जरी नसलं तरी काय असतं 3 असतं. ओके, आता याला सोडूया. याला कसं सोडायचंय, आधी कौंस सोडून घेऊया बरं. 2 गुणिले 3चा स्क्वेअर किती 9. आता 3ची मल्टी किती वेळेस होतोय, 2दा होतोय, म्हणजेच मायनस मायनस काय होईल प्लस होईल. ओके, म्हणून इथं काय झालंय 9 प्लस आलाय, मायनसचं चिन्ह आहे तसं. आता कौंस सोडूया, 3चा स्क्वेअर 9. ओके, आता हा प्लस होता परंतु मायनस चिन्ह बाहेर असल्या कारणानं ते चिन्ह आपण दिलंय -9. आता मल्टी किंवा गुणाकार 3. आता याला सोडून घेऊ. आता याला सोडत असताना डायरेक्ट सोडवायचं नाही, इथं मायनसचं चिन्ह आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, इथं पण गुणाकाराचं चिन्ह आहे. बघा बरं का, एकदम सोपी पद्धतीने आधी गुणाकार सोडून घ्यायचा. 9 त्रिक 27, चिन्ह कोणतं बरं मायनसचं, परत 9 दुने 18. आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, परंतु प्लस मायनस असलं तरी आपण नेहमी काय करतो मायनसच करतो. आता 27 मधून 18 गेले किंवा 27 मायनस 18 ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस उत्तर येतं 9. आणि चिन्ह कोणतं द्यायचं किंवा साईन कोणतं द्यायचं बरं, तर मोठ्या संख्येचं काय आहे मायनस, म्हणजे याचं उत्तर जे आलंय -9 किंवा -9. आता याला तसंच सोडेल एकदम सोप्या पद्धतीने. बघूया, याला सोडवत असताना आपण समीकरणे आहे तसेच व्यवस्थित बघायचे आणि सोडवायचे. आता इकडे -xy आणि इकडे प्लस 5xy जे सारखं दिसतंय ते उचलायचं, इकडे टाकायचं. चला, -xy खाली काय करणार आपण प्लस 5xy. ओके, त्याच्यानंतर आता पुन्हा इकडे काय बरं 6p आहे. ओके, आता हे प्लस आहे आणि इकडे मायनस आहे म्हणून आपण प्लस 6p मायनस 4p. आता याला कसं जोडायचं बघा एकदम सोप्या पद्धतीने. आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. हे समीकरण सोडवत असताना आपल्याला 2 कॉम्बो करायचे त्याच्यामध्ये आणि मग सोडवायचं. आता 5xy हे ऍडिशन आहे किंवा प्लस आहे आणि xy हा मायनस आहे आणि प्लस मायनस असतं नेहमी काय होत असतं मायनस होत असतं. म्हणून 5x मधून xy वजा होतील किंवा मायनस होतील त्यावेळेस उत्तर राहील 4xy. आणि इकडं 6p हे प्लस आहे आणि मायनस 4p आहे. ज्यावेळेस यांची वजाबाकी करू किंवा मायनस करू तर काय होईल 2p. आता याला चिन्ह कोणतं द्यायचं, 6p हा मोठा आहे म्हणून याला चिन्ह हा बॉक्स मी कॅन्सल करतो आणि या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजेच आपलं आलेलं उत्तर काय आहे 4xy प्लस 2p. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शाश्वत कोचिंग क्लासेसला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर 6वा प्रश्न सोडूया. 4x² मायनस 5xy प्लस y² मायनस x² मायनस xy मायनस 6y². याचा प्रश्न आपण मराठीत पण सोडूया आणि तुम्हाला इंग्लिश मध्ये लागत असलं तर इंग्लिश मध्ये पण सोडूया. चला तर 4x. आता 2 चल सारखं कुठं बरं, तर x² मला इथं पण दिसतोय. आता इथे xy थोडंसं चेंजिंग आहे परंतु इथं x असल्या कारणानं इथं पण x² असल्या कारणानं आपण काय करूया 4x². इथं काय मायनसचं चिन्ह म्हणून मायनस x². बॉक्स टाकायचं एकदम सोप्या पद्धतीने. पुन्हा चल सारखे करायचेत ना त्याच्यामुळे आपण असं करत आहोत. आता इथं -5x आहे -5xy. आता तसंच xy चल कुठं आहे इथं पण आहे म्हणून इथं पण काही -8xy. पुन्हा नंतर काय शिल्लक राहिलं बरं -6y². इथं पण y² म्हणून इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस घ्यायचंय आणि y². एकदम सोपं पद्धत. आता याला सोडवायचं. याला कसं सोडायचंय बघूया. एकदम तुमचं फक्त लक्ष पाहिजे, जर काही इकडे तिकडे बघितलं मग बघ. चला याला बघूया सोडूया. आता 4x² मायनस x² याला कसं सोडवायचं, तर हे प्लस असतं नेहमी काय असतं प्लस असतं. आता प्लस मायनस नेहमी काय होतं मायनस होतं किंवा वजा होतं. चला 4x² मायनस x² कितना रहेगा. आता हिंदी में बात करता हूं. चलो चला सोडूया याला. 4x² मायनस x² याची जर वजाबाकी केली किंवा मायनस केलं तर खाली राहिले 3x².
पुन्हा याला सोडूया. आता इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे, परंतु ज्यावेळेस मायनस मायनस असतं त्यावेळेस काय होतं बरं, नेहमी प्लस होतं, परंतु चिन्ह द्यायचं मायनस बरं का. आता 8 आणि 5 कितना होगा, 8 आणि 5 हो गया 30 एक्स स्क्वेअर. आता चिन्ह कोणतं द्यायचं किंवा साईन कोणतं द्यायचं, सर आमचं डोकं तर चला ना. अरे मायनस मायनस नेहमी काय होत असतं, प्लस होत असतं. ऍडिशन तर केली पण चिन्ह देत असताना आपण कोणतं देणार, मायनसच देणार. आता राहिले थर्ड काय राहिले, आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. आता ते अर्धवट होतं, तुम्ही म्हणता काय होतं, म्हणून तर त्याला प्लस केलं, लक्ष द्या. म्हणून प्लस आणि मायनस नेहमी काय होतं, मायनस. आता 6y² मधून y² गेला, खाली किती राहिलं, 5y². आता याला चिन्ह कोणतं द्यायचं, आता मोठ्या संख्येचं चिन्ह तर मायनस आहे, म्हणून त्याला चिन्ह देत असताना मायनस. म्हणजेच येणारं उत्तर, आता हा बॉक्स एक करायचा आहे आणि उत्तर आलंय 3x² मायनस 13xy मायनस 5x². हे आपलं उत्तर आहे. आता त्याच प्रकारे दुसरा प्रश्न आपल्याला दिला आहे 7चा, बघूया. a = म्हणजे a बरोबर 2 आहे, b बरोबर -1 आहे व c बरोबर -4 आहे. आता तेव्हा आपल्याला हे समीकरण सोडायचं. काय सोडायचं नेमकं, तर हे समीकरण. आता a म्हणजे काय, abc दिलंय. आता ab मध्ये काही चिन्ह नाही, याचा अर्थच काय असतो, गुणाकार. a म्हणजे काय दिलंय, 2 दिले. परत b म्हणजे काय दिलंय, -1. ओके. नंतर c म्हणजे काय दिलंय, गुणाकाराचे चिन्ह टाकून -4. आता पुन्हा हे एक समीकरण झालं. आता 2x² प्लस b. आता 2x²b म्हणजेच काय, 2 म्हणजे काय, हाय तसं 2 लिहायचं. a² a म्हणजेच काय, 2. a म्हणजेच काय रे, 2 होतं, लक्षात राहू द्या. म्हणून याच्यामध्ये मल्टीचं चिन्ह टाकायचं किंवा गुणाकाराचं टाकायचं. ओके. गुणाकारालाच इंग्लिशमध्ये मल्टी म्हणतात, तुम्ही परत विचारात पडतात. ओके. आता बघा a². आता a² म्हणजेच काय रे, 2 चा स्क्वेअर. इथं इंटू किंवा मल्टी किंवा गुणाकारी. ओके. आता b किती दिलाय, -1. ओके. हे एक समीकरण झालं. आता AC म्हणजे आपल्याला हवा लागते ती AC नाही, AC म्हणजे इथला a बरोबर 2 आहे. आता 2 यांच्यामध्ये चिन्ह नाही म्हटल्यावर काय, मल्टीचं चिन्ह. c म्हणजे काय, -4. हे एक समीकरण झाले. पुन्हा नंतर बघूया आणखी काय राहिले, आता c² a. आता c म्हणजे काय दिलाय, -4. त्याचा स्क्वेअर म्हटल्यावर त्याला वरती 2चा आकडा मारून द्यायचा किंवा 2चा. ओके. बघूया हे मल्टी करायचं किंवा गुणाकार करायचं. हे म्हणजेच काय दिलं पोरांनो, तर 2 दिलंय, ते आहे तसंच लिहायचं. आता एवढं सोडलं म्हणजे आलं आपलं उत्तर. एवढं सोडायचं सर, कसं सोडायचं, एकदम सोप्या पद्धतीने. याचं आधी सोडून घ्या, सेपरेट सोडून घ्यायचं. ओके. आता इथं -4 आहे, इथं -1 आहे. ज्यावेळेस इंटू होईल तेव्हा 4 इंटू 1 4 असेल, पण मायनस मायनस काय होतं सर, मायनस मायनस नेहमी काय होत असतं, प्लस होत असतं. याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे, गुणाकाराचं, 2 आहे तसंच लिहायचं. आता 4 दुने 8 किंवा 4 इंटू 2 कितना होगा 8. चिन्ह कोणतं द्यायचं, प्लसचं. हे आलंय. आता याला सोड, याला कसं सोडायचं बघा. 2 चा स्क्वेअर किती, 2 चा स्क्वेअर होतो 4 इंटू 2 मल्टी -1. आता ज्यावेळेस 4 इंटू 2 कितना होगा 8 इंटू -1. आता 8 ने ज्यावेळेस आपण -1 ला गुणतो त्यावेळेस उत्तर येणार येतं -8. ओके. कारण गुणाकारामध्ये ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस मायनसचं चिन्ह द्यावं लागतं. प्लस मायनस असल्यावर काय द्यावं लागतं, मायनसचं चिन्ह द्यावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर तर 4 इंटू 2 4 इंटू 2 कितना हो गया 8 और इंटू अभी मैंने बताया, आताच मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं बरं, गुणाकारामध्ये मायनस प्लस असेल तर नेहमी काय होतं, चिन्ह कोणतं द्यायचं, मायनस. आता तिसरं समीकरण सोडलं. नंतर आता 4² 16. ओके. किंवा 4 चा वर्ग 16. सर आम्हाला इंग्लिश मध्ये नाही कळत, मराठीत सांगा. तर मराठीत पण बघा 4 चा वर्ग काय 16. आता इथं तुम्ही म्हणता इथं प्लस द्यायचं का मायनस,
ज्यावेळेस आपण 4चा स्क्वेअर करतो किंवा 4चा स्क्वेअर करतो त्यावेळेस त्याला कसं लिहितो 4 इंटू 4. आता चिन्ह किती वेळेस बरं दोनदा आहे म्हणून मायनस मायनस काय होत असतं प्लस होतं म्हणून याला चिन्ह कोणतं देणार प्लस. गुणिले किंवा इंटू 2. 16 इंटू 2 कितना हो गया 32. चिन्ह कोणतं प्लसच. ओके. आता याला सोडून घ्यायचं. आता याला सोडून घ्यायला जर जागाच नाही राहिली चला तर आपण काय करूया याचं वरचं खोडून टाकूया. ओके. याला कसं खोडूया वाटलं तर आपल्याकडे जागा आहे इथं सोडूया. इथं काय करतो मी एक रेघ आखतो. आपल्याकडे काय आलेलं आहे +8 आलं त्याच्यानंतर -8 आलं त्याच्यानंतर परत -8 आलं परत काय आलं +32. आता याला सोडवायचं. आता सर तुम्ही आम्हाला शिकवलेलं आहे प्लस मायनस काय होत असतं अशा वेळेस कॅन्सल होतं म्हणून 8तून 8 गेले खाली किती राहिले 0. शिल्लक काय राहिले -8 प्लस 32 किंवा 32. ओके. आता या झिरोचं काही घेणं देणं नाही. आता 32 मधून 8 गेले खाली किती राहिले किंवा 32 मधून -8 केले त्यावेळेस खाली बघूया किती राहतात तर 32 मधून 8 गेले. इथून काय करायचं आहे एक हातचा घ्यायचा आहे. 12तून 8 गेले खाली किती राहिले 4 आणि ज्यावेळेस 3तून 1 घेतला त्यावेळेस खाली किती राहिले 2 म्हणजेच याचं उत्तर आलं 24. चला तर जर P बरोबर 2 धनसंख्येचा गुणाकार Q म्हणजे 2 ऋण संख्येचा गुणाकार आणि R म्हणजेच एक घन व एक ऋण संख्येचा गुणाकार असेल तर P + Q + R किती. तर या प्रश्नाचे उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने सोडूया. आपल्याला एक माहिती गुणाकाराचे चिन्ह जर मध्ये असेल बघूया जर प्लस इंटू प्लस असेल त्यावेळेस काय होतं रे नेहमी प्लस होतं म्हणजेच 2 धनसंख्येचा गुणाकार नेहमी काय असतो धनच असतो म्हणून ते काय येईल रे धन येईल. देन त्याच्यानंतर दुसरी स्टेटमेंट काय किंवा विधान काय 2 ऋण संख्येचा गुणाकार. आता आपल्याला माहिती इंटू मध्ये 2 ऋण संख्या म्हणजे इकडं वजा मध्ये गुणाकार यांचं ऋण ऋण काय होतं बरं धन म्हणजेच मायनस मायनस प्लस होतं यालाच आपण काय म्हणूया ऋण. ऋण काय बरं Q आहे. आणि आपल्याला एक माहिती एक घन व एक ऋण या संख्येचा गुणाकार नेहमी काय असतो ऋण असतो. इथं लिहितो एक घन आता घन नेहमी काय असतो प्लस आणि एक ऋण नेहमी काय होईल मग यांचा गुणाकार जर केला तर नेहमी ऋण होतं म्हणजे प्लस मायनस नेहमी ऋण असतं म्हणजेच आपला R सुद्धा काय आलं ऋण आलं. आता याच्यावरती आपल्याला सोडायचं. आता आपल्याला काय भेटलंय P धनच भेटलाय Q ऋण भेटलाय आणि R सुद्धा ऋण भेटलाय. आता सोडूया याच्या पद्धतीने. ओके. आता P समजा मी घेतला P घेतला 2 ओके P धन घेतला प्लस Q काय घेतलाय 3 घेतलाय तो पण काय करूया आपण ऋण घेऊया -3 आणि परत काय घेऊया R घेऊया तो पण काय ऋण घेऊया तो समजा -1 पकडला. आता याला सोडूया. आता मायनस आहे इथं मायनस आहे मायनस मायनस काय होतं प्लस म्हणजे इथं काय झालं -4 वजा 2 बरोबर उत्तर आलं 2. इथपर्यंत आले म्हणजे याचं उत्तर काय येईल बरं मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस म्हणजे ऋण पण झालं. ओके. आणि आणखी याला दुसऱ्या पद्धतीने सोडूया म्हणजेच ऋण धन पण होत असतं. हे कसं आता जर मी इथं -2 घेतले धन P काय घेतला 2 घेतला Q काय घेतला -3 घेतला आणि ऋण काय घेतला -6 घेतला. आता तुम्हाला एक कळेल आता इथं 3तून 2 गेले खाली राहिले 1 तो मायनस आहे आणि मायनस मायनस झाला इथं 6तून 1 गेला. आता 6तून 1 जाऊ शकत नाही मायनस मायनस काय होतं प्लस होतं म्हणून 6 1 7 आणि त्याला चिन्ह कोणतं आलं धन म्हणजेच आपल्याला एक कळलं की या प्रश्नाचं उत्तर
पी प्लस क्यू प्लस आर किती, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर येणार हे धन पण असतं आणि ऋण पण असतं. या प्रकारे आपल्याला 8वा प्रश्नाचं उत्तर मिळालं. ओके, धन्यवाद.